एकदा श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही एका गावी पायी चालत जायला निघतात. ते दोघेही मस्तपैकी वाटेत रमत गमत गप्पा मारत एकमेकांच्या खोड्या काढत असं जात होते. वाटेत त्यांना एक जंगल लागतं. जंगलामध्ये सुद्धा ते अगदी सगळ्याचा पुरेपूर आनंद घेत होते. एक मध्येच हसणं खिदळणं किंवा खोड्या काढणं हे चालूच होतं. जंगलात मस्त वारा सुटला होता, एकदम सोसाट्याचा वारा सुटला होता आणि त्याचाही आनंद घेत दोघेही मजेत चालले होते. थोड्या वेळानंतर अंधार पडायला सुरुवात झाली आणि दोघांच्या लक्षात आलं की अजून रस्ता तर खूप मोठा आहे आणि आत्ताच अंधार पडायला सुरुवात झालीये. आता बरं काय करावं? दोघेही ठरवतात की आजची रात्र आपण या जंगलातच घालवूया आणि मग पहाटे लवकर उठून गावी जायला निघूया. असं ठरल्यावर दोघेही एक जागा शोधतात, एक सुरक्षित जागा शोधतात की रात्र आपल्याला या ठिकाणीच घालवायची. आता या दोघा भावंडांपैकी बलराम जरी मोठा असला तरी त्याला ना मनातून खूप भीती वाटत असते की बापरे जंगल, अंधार पडलाय, कसं बरं होणार. ते पाहून श्रीकृष्ण त्याला म्हणतो की अरे दादा, आपण असं करूया, आपण आळीपाळीने जागा राहूया. थोडा वेळ तू जागा राहा, थोडा वेळ मी जागा राहतो. तर बलराम ना मोठा भाऊ असतो ना, तो काही दाखवत नाही की त्याला भीती वगैरे आहे. तो म्हणतो अरे मी मोठा आहे ना, तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना तुझा मोठा भाऊ. तू झोप पहिल्यांदी, मी आहे जागा, मग बघूया काय करायचं ते. तू झोप आता. आता मनातून तर बलरामाला भीती वाटत असते पण तो तिथे दाखवत नाही. कृष्ण झोपतो आणि हा आपला जीव मुठीत धरून इकडे बघ तिकडे बघ काय दिसतंय, कसली वळवळ, कसलं काय आवाज, असं शांतपणे बसलेला असतो. थोड्या वेळाने त्याला कसली तरी हालचाल जाणवते आणि ती हालचाल जाणवल्याबरोबरच तो खूप घाबरतो. कोण आहे असं विचारतो पण त्याला काही आवाज येईना. थोड्या वेळानंतर अजून तो 2-4 पावलं पुढे जाऊन बघतो तर एक मोठा राक्षस त्याला तिथे दिसतो. अवाढव्य लाल डोळे आणि कुरूप असा प्रचंड मोठा भल्या मोठ्या शरीराचा राक्षस त्याला दिसतो. आधीच तो घाबरला होता. हे वातावरण बघून आणि त्या राक्षसाला बघून तो खूपच घाबरला. त्याची म्हणजे घाबरगुंडीच उडाली. आणि तो जसजसा घाबरायला लागला तस तसा तो राक्षस आकाराने आणखी मोठा व्हायला लागला. आता मात्र त्याला काही सुचेना आणि तो जोरात किंचाळला, कृष्णा! आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडला. त्याची ती हाक ऐकल्याबरोबर कृष्ण जागा झाला आणि म्हणाला, अरे दादा कुठे आहेस तू? आणि तो शोधत शोधत थोडस पुढे गेला. पुढे गेल्याबरोबर त्याला तो मोठा अवाढव्य राक्षस दिसला. त्याला पाहून कृष्ण म्हणाला, ए तू कोण आहेस रे इथे? आणि माझा दादाला पाहिलेस का तू? आत्ता मला त्याचा आवाज ऐकू आला. कृष्ण अगदी न घाबरता त्या राक्षसाशी बोलायला त्यांनी म्हणजे सुरुवात केली. तर हे ऐकल्यावर ते राक्षस तर एकदम चक्रावूनच गेला, त्याला काही समजेनाच. कृष्णाने परत त्याला विचारलं, ए तू कोण आहेस? इथे कशाला आलायस? आणि तो जस न घाबरून अशी त्याला प्रश्न विचारायला लागला तस तसा तो राक्षस छोटा होत गेला. तुला काय हवं इकडे? प्रश्न विचारला, परत तो छोटा झाला. अजून प्रश्न विचारला, परत तो छोटा झाला. असं करत करत तो छोटा होत गेला आणि रात्र संपली. सकाळी बलराम उठला आणि बलरामाला ते एकदम रात्रीचं सगळं प्रसंग आठवला. त्याने एकदम कृष्णाकडे पाहून विचारलं, कृष्ण तू बरा आहेस ना? अरे काल एक राक्षस आला होता इथे. तर हे ऐकल्यावरती कृष्ण काय करतो की त्याच्या पोटलीमधनं तो छोट्याशा आकृती म्हणजे भावलीच्या आकृती सारखं काहीतरी डॉल टाईप दाखवतो आणि त्याला म्हणतो, हाय का राक्षस? हे बघ हा राक्षस तुला भेटला होता का काल? तर बलराम तर एकदम आश्चर्यचकितच झाला. तो म्हणाला, अरे काल जेव्हा मी याला बघितलं तेव्हा हा अवाढव्य एवढा मोठा होता, हा एवढा छोटा कसा झाला? कृष्ण म्हणाला, अरे मी त्याला प्रश्न विचारत गेलो आणि माझ्या प्रश्नांची काहीच उत्तरं त्याच्याकडे नव्हती. नुसता तो छोटा होत गेला होत गेला होत गेला, तुला दाखवण्यासाठी म्हणून मी त्याला ठेवून दिलं इकडे. मित्रांनो, भीती, मला वाटतं या गोष्टीवरूनच ही जी म्हण म्हणजे रुजू झाली का मला माहिती. आपल्या प्रत्येकाला ना कसली ना कसली तरी भीती असतेच.
अगदी मग ती छोटी असेल मोठी असेल, पण प्रत्येकाला भीती असते. आणि ही गोष्ट ना जेव्हा जेव्हा मी ऐकते तेव्हा मला वाटतं की ह्याच्यामुळेच ती म्हण तर नाही ना झाली की "भित्या पाठी ब्रह्म राक्षस". बलराम घाबरत गेला आणि त्याच्यामुळे तो राक्षस मोठा होत गेला. तो राक्षस नसून ती काय असते, तर त्याच्या मनातली भीती जी वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. आणि या उलट कृष्ण काय करतो? कृष्ण त्याला सामोरं जातो. न घाबरता त्या राक्षसाला सामोरं जातो आणि तो जसा जसा निडरपणे प्रश्न विचारतो, तसं तसं ती जी भीती आहे ती पण कमी होत जाते, कमी होत जाते, कमी होत जाते. मग आपल्या आयुष्यात सुद्धा किंवा सध्याच्या वातावरणामध्ये आपण बघतो की सध्या खूप भीतीचं वातावरण सगळीकडे आहे. म्हणजे रोज मला असे काही लोकांचे फोन येतात की असं झालं तर काय करू किंवा असं झालं तर काय, म्हणजे बरेचसे प्रश्न जे आहेत ना ते भीतीपोटीच असतात बरेचसे प्रश्न. तर यांना काय करायचंय, तर यांना असं सामोरं जायचंय श्रीकृष्णाने केलंय तसं. तर भीतीचं कारण शोधायचंय. भीतीचं कारण कसं शोधायचंय, तर आपल्यामधली जी भीती आहे ना तिला सामोरं जायचंय आणि तिला निडरपणे प्रश्न विचारायचे. कृष्णाने काय प्रश्न विचारले तेच प्रश्न विचारा तुमच्या भीतीला. तू कोण आहेस? तू का आलीयस? तुला काय हवंय? आणि तू कशी जाशील? हे प्रश्न तुम्ही विचारा तुमच्या भीतीला. तुमच्या भीतीचं जे कारण आहे ते समजून घ्या. आणि एकदा भीतीचं कारण आपल्याला समजलं की त्या अनुषंगाने आपल्याला कृती करायची, तसे आपल्याला ऍक्शन्स घ्यायचे आहेत. पण आधी मुळात भीती कसली आहे ते शोधणं खूप महत्वाचं आहे. आणि एक छान कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला उत्तर कसं द्यायचंय, तर नजर रोखणी निडरपणे. निर्भयता हा खूप मोठा गुण आहे. जेवढं तुम्ही निर्भयपणे राहाल तेवढं संकटांना सामना करण्यासाठी बळ तुम्हाला मिळेल. तर निडरता खूप महत्वाची आहे. संकटासही ठणकावून सांगावे. संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहतर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आपल्याला आयुष्याला असं उत्तर द्यायचंय, निडरपणे सामना करायचंय. जी काही भीती असेल त्याला समोर जायचंय, जाणून घ्यायची की भीती तू का आहेस, त्याचं मागचं कारण जाणून घ्यायचंय आणि सामोरं जायचंय. आज इथेच थांबूया. मला एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्हाला मी जे काही व्हिडिओज करते सध्या, तर ते व्हिडिओज कसे वाटतायत किंवा तुमच्या ज्या काही सजेशन्स असतील किंवा कोणत्या प्रकारचे विषय तुम्हाला बघायला आवडतील, हे प्लीज मला ती प्रतिक्रिया जी आहे ती कमेंट बॉक्स मध्ये टाका किंवा मी खालती माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देतेय, तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला नक्की कळवा. आणि आपलं कारण चॅनलचं नावच आहे ग्रो अँड कनेक्ट. आपण या व्हिडिओजद्वारे ज्ञान तर घेत आहोत, जो म्हणजे डेली वी आर ग्रोईंग, पण त्याच्या बरोबरीने वी हॅव टू कनेक्ट ऑल्सो. आणि आपल्याला जर ते कनेक्शन डेव्हलप करायचं असेल तर नक्कीच मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप आवडते. त्याच्यामुळे नक्की प्रतिक्रिया द्या, मी त्याची वाट पाहते. टिल देन कीप ग्रोईंग, कीप कनेक्टिंग.